नमस्कार. आज आपण खेलरत्न मेजर ध्यानचंद जयंती निमित्त आज एकत्र ऑनलाईन आपण जमलेला आहोत. ध्यानचंद सिंग यांच्याविषयी आजचे व्याख्याते माननीय पवार सर हे आपल्याला त्याबद्दल माहिती सांगणारच आहेत. व कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मी आपल्या शाळेचे माननीय मुख्याध्यापक माननीय तळेले सर, आपल्या शाळेचे पर्यवेक्षक माननीय श्री भालेराव सर, तसेच सहकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आपणा सर्वांचे मी शब्दसुमनाने स्वागत करतोय आणि आपल्या या आजच्या छोट्या कार्यक्रमाची या ठिकाणी सुरुवात करतोय. नक्कीच आजचा हा कार्यक्रम जो आहे तो त्यांच्या नावाप्रमाणे खेलरत्न मेजर ध्यानचंद सिंग आणि त्यांना हॉकीचे जादूगर असंही म्हटलं जायचं. एक खेळाविषयी कविता छान आहे, ती कार्यक्रम संपेपर्यंत एक दोन कडवे जे आहे मी मध्ये मध्ये वाचून दाखवणार आहे, सांगणार आहे. तर सुरुवात करूया. मी आपणा सर्वांचे छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण संचालित विद्या मंदिर मांडा टिटवाळा शाळेतून श्री खडके सर, मी आपणा सर्वांचे या कार्यक्रमात स्वागत करतो आणि आपल्या या कार्यक्रमाला सुरुवात करतो. हार जीतचा फैसला असतो तुमच्या खेळावर, तुमच्या गुणांचा कर्तृत्वाचा ठसा उमटतो खेळावर. प्रतिकूल परिस्थितीतून उभारी घेत उभारली करिअर, किती पापड लाटले त्यासाठी, कितीतरी वर्षे सहन केली मरमर. अपमानांचे घूट पीत अपयशाला सामोरे गेले, जिद्द मनाने धरत त्वेषाने क्षुद्र राजकारण अवघेरले. नक्कीच आज खेळाडूची परिस्थिती ही अशीच आहे, पण त्याच्यातही परिस्थितीवरती मात करून हे खेळाडू कशा प्रकारे आपल्या स्वतःला या जगामध्ये सिद्ध करतात हे आजच्या या खेलरत्न मेजर ध्यानचंद यांनी दाखवलेलं आहे. आणि त्याच कार्यक्रमानिमित्त आपण इथे जमलेला आहोत. मी माननीय आपल्या शाळेचे पर्यवेक्षक माननीय श्री भालेराव सर यांची विनंती करतो की सर आपण आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक थोडक्यात सादर करावं. माननीय पर्यवेक्षक श्री भालेराव सर. विद्या मंदिर शाळेतील सर्व सन्माननीय शिक्षक, आपल्या शाळेचे सन्माननीय मुख्याध्यापक श्री तळेले सर आणि आजच्या अत्यंत महत्वपूर्ण अशा खेलरत्न मेजर ध्यानचंद यांच्या जयंती निमित्ताने आपण ऑनलाईन पद्धतीने जो कार्यक्रम संपन्न करीत आहोत, त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्या मंदिर शाळेतील आणि सर्व या जयंतीच्या निमित्ताने आपलं मनोगत मेजर ध्यानचंद यांच्या जीवनावरती जे बोलणार आहेत ते आपल्या शाळेतील एक शिक्षक श्री महेंद्र पवार सर आणि उत्कृष्ट सूत्रसंचालन करणारे आमचे खडके सर, सांस्कृतिक विभाग समितीचे प्रमुख. आपल्याला माहिती आहे की यावर्षीच्या टोकियो ऑलिम्पिक मध्ये भारताने जवळजवळ 13 वर्षाच्या कालखंडानंतर सुवर्ण पदकाची प्राप्ती केलेली आहे. परंतु एक काळ आपल्या देशामध्ये असा होता, खेळांच्या बाबतीमध्ये आपण अतिशय समृद्ध होतो आणि सातत्याने आपल्याला सुवर्ण पदकांची कमाई करता येणं शक्य होतं. आणि ही सुवर्ण पदकांची कमाई करणं ज्या खेळाडूंमुळे शक्य होतं त्यामध्ये मेजर ध्यानचंद यांचं नाव अतिशय महत्वाचं आहे आणि ते विसरता येणार नाही. त्यांचा जन्म 29 ऑगस्ट 1905 रोजी
अलाहाबाद येथे, म्हणजे आज ज्याला आपण प्रयागराज म्हणून ओळखतो, त्या अलाहाबाद प्रयागराज येथे त्यांचा जन्म झाला होता. आणि खेळांच्या संदर्भामध्ये त्यांचं जे कालखंड आहे ते साधारणपणे ब्रिटिश इंडिया कालखंडामध्ये, म्हणजे ज्यावेळेस भारतावरती ब्रिटिशांचं राज्य होतं त्यावेळेस ब्रिटिश इंडियामध्ये ते खेळाच्या मैदानावरती आणि भारतीय सैन्यामध्ये होते. त्याचप्रमाणे 1949 ते 1964 हा कालखंड त्यांचा स्वतंत्र भारतामध्ये होता आणि त्या कालखंडात सुद्धा त्यांनी सुवर्ण कामगिरी बजावलेली आहे. अशा या मेजर ध्यानचंद यांनी सातत्याने जवळजवळ 185 खेळले आणि त्यामध्ये 570 गोल्ड मेडल्स पदकं प्राप्त केलेली होती. आणि त्यांनी खेळलेल्या 8 महत्वपूर्ण अंतिम सामन्यांपैकी 7 वेळा भारताला अंतिम विजेतेपद प्राप्त झालेलं होतं. 8 पैकी 7 वेळा भारत हा अंतिम विजेता झालेला होता, ज्याला इंग्रजीमध्ये फील्ड हॉकी असं म्हटलं जातं. त्या फील्ड हॉकीमध्ये मेजर ध्यानचंद यांना जादूगार म्हणून ओळखलं जातं. आज शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये, हिंदीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये हॉकी का जादूगर मेजर ध्यानचंद असं पाठ हा विद्यार्थ्यांना शिकवला जातो, अध्यापन केलं जातं. अशा या हॉकी का जादूगर मेजर ध्यानचंद यांनी 1979च्या 3 डिसेंबरमध्ये आपला अखेरचा श्वास घेतला. परंतु खेळांच्या मैदानावरती हॉकीच्या खेळाडूंमध्ये आजही संपूर्ण भारतातच नव्हे तर जगभरामध्ये मेजर ध्यानचंद हे त्यांची आठवण केली जाते, त्यांच्या खेळाची उदाहरणं दिली जातात. अशा या मेजर ध्यानचंद यांना विद्यामंदिर मांडा टिटवाळा या शाळेच्या सर्व शिक्षक आणि शिक्षक वृंदाच्या वतीने मी मनापासून अभिवादन करतो आणि माझं प्रास्ताविक या ठिकाणी थांबवतो. सर्वांना नमस्कार, धन्यवाद. पुढील सूत्रसंचालन करीत असलेले खडके सर यांच्या धन्यवाद सर. धन्यवाद सर. मी सगळ्यांना पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतो, आपण आपापले माईक म्यूट आहेत की नाही याची खात्री करून घ्या. मध्येच आवाज येतोय आपल्या आजूबाजूचा. धन्यवाद सर. नक्कीच ब्रिटिशांच्या काळात म्हणजे जो कठीण काळ होता, ह्या कठीण काळामध्येही सुवर्ण कामगिरी बजावणं हे खूप कठीण आहे आणि हे कठीण कार्य खेलरत्न मेजर ध्यानचंद यांनी केलेलं आहे. नक्कीच अशा ह्या खडतर काळामध्ये, आताच्या सध्याच्या काळात आणि तेव्हाच्या काळामध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे आणि नक्कीच त्यांच्याकडनं प्रेरणा घ्यावी. मी पुन्हा एकदा माझी कविता पूर्ण कंटिन्यू करतोय. हार जीतचा फैसला असतो तुमच्या खेळावर, तुमच्या गुणांच्या कर्तृत्वाचा ठसा उमटतो खेळावर. पराजय होता नारळ विरतो, मिरवती सारेच डोक्यावरी जेत्याला. लोकांची आकलन बुद्धी अल्प असते, विसरून जाती हरलेल्याला. परिश्रम कष्ट मेहनतीला काहीच पर्याय नसतो, परिश्रम कष्ट मेहनतीला काहीच पर्याय नसतो. गुणवत्ता जरी ठासून भरली, सरावाशिवाय विजय मिळत नसतो. खेळणाऱ्या मुलाला बेकार समजतात इथले पालक, खेळणाऱ्या मुलाला बेकार समजतात इथले पालक. आपल्या मुलाला डॉक्टर इंजिनियर बनवा, काळ बदलला तरी विचारात नाही फरक. नक्कीच पुढेही कविता आहे ती आपण नंतर ऐकूया. मी आपल्या शाळेचे माननीय ज्येष्ठ शिक्षक, आजचे व्याख्याते श्री पवार सर यांना विनंती करतोय की आपलं मनोगत जे आहे, आपलं व्याख्यान जे आहे ते आपण आम्हाला मार्गदर्शनपर व्याख्यान करावं. माननीय श्री पवार सर. धन्यवाद खडके सर. आपल्या सांस्कृतिक मंडळाने मेजर ध्यानचंद यांच्या जीवन कार्याविषयी जे 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचं आभार मानतो. 29 ऑगस्ट हा मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. ते या दिवशी खेलरत्न जे महत्वाचे पुरस्कार जे आहेत त्यांचं या ठिकाणी वितरण केले जाते आणि महत्वपूर्ण असे पुरस्कार
खेळाडूंना दिले जातात. आजचा हा दिवस म्हणजे मेजर ध्यानचंद यांचा वाढदिवस हा राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. तसेच या दिवसाचं महत्व म्हणजे त्यांची आज म्हणजे रविवारी 29 ऑगस्ट रोजी 116वी जयंती या निमित्ताने आपल्याला या ठिकाणी मला 2 शब्द बोलण्याची संधी मिळालेली आहे. तर मेजर ध्यानचंदचं हे जे कार्य जे आहे, तो जो सुवर्ण काळ जो हॉकीचा होता, तो फार कष्टमय होता. हे आपल्या प्रास्ताविकामधून आपले पर्यवेक्षक भालेराव सरांनी सांगितलेलं होतं. त्याचबरोबर खडके सरांनी पण आपल्या काव्यातून सांगितलेलं आहे. पण आता यांची माहिती आपण शांतपूर्वक ऐका आणि केलेल्या कार्याची आणि शेवटी मेजर ध्यानचंदने आपल्या देशासाठी, या देशाभिमानासाठी, राष्ट्रप्रेमापोटी कोणत्या प्रकारचे कष्ट केलेत याची मी थोडक्यात तुम्हाला माहिती सांगणार आहे. मेजर ध्यानचंद यांचा जन्म 29 ऑगस्ट 1905 रोजी अलाहाबाद उत्तर प्रदेश येथे झाला. त्यांच्या वडिलांचं नाव रामेश्वर दत्त सिंह. त्यांना 2 भावंड होती, एक मूल सिंग आणि एक रूपसिंग. आईचे नाव जानकी देवी होतं. आणि वयाच्या लहानपणापासूनच त्यांना विविध खेळ खेळण्याचं या ठिकाणी आवड होती. पण लहानपणी ते हॉकीच्या ज्या काट्या तयार करायच्या, एखाद्या झाडाची फांदी घ्यायची आणि त्याची हॉकी स्टिक बनवायची. त्याचबरोबर जुन्या कपड्यांचा बोळा घेऊन त्याचा चेंडू तयार करायचा. असे ते खेळ ते लहानपणी ते खेळत असत. त्यांचे वडील हे ब्रिटिश इंडियन आर्मी मध्ये कामाला असल्यामुळे वयाच्या 14व्या वर्षी मेजर ध्यानचंद हे आपल्या वडिलांबरोबर हॉकीचा सामना बघायला गेलेले होते. त्या सामन्यामध्ये एक संघ जो आहे तो 2 गोलने पराभव झाला. याचं दुःख वाटलं आणि आपल्या वडिलांना सांगितलं की मी ह्या पराभूत झालेल्या संघाच्या बाजूने खेळू का? आता तो लष्कराचा सामना असल्यामुळे त्यांना त्यांच्या वडिलांनी आणि सैन्य अधिकाऱ्यांनी त्यांना परवानगी दिली आणि त्यांनी त्या सामन्यामध्ये, त्या हॉकीमध्ये शेवटच्या 3 मिनिटांमध्ये 4 गोल करून त्या संघाला विजयी मिळवून दिला. आणि हे त्यांचं कौशल्य पाहून सैन्य, मिलिटरीचे जे काही आर्मी जे सैनिक होते ते खूप प्रभावित झाले आणि वयाच्या 16व्या वर्षी त्यांना सैन्यात भरती होण्यास सांगितले आणि त्यांच्या वडिलांनी त्यांना त्या सैन्य शाळेमध्ये किंवा त्या सैनिकी शाळेमध्ये त्यांना प्रवेश दिला आणि 16व्या वर्षापासून ध्यानचंद या ठिकाणी हॉकीला चांगल्या प्रकारे खेळण्यास सुरुवात केली. ते पंजाब रेजिमेंटमध्ये लान्स नाईकच्या या पदावर कार्य करत असताना त्यांना या ठिकाणी ब्राह्मण रेजिमेंटचे मेजर भोळे तिवारी जे होते त्यांचं त्यांना मार्गदर्शन लाभले. त्यांनी बेसिक ज्ञान हॉकीचं काय असतं ते मार्गदर्शन त्यांनी केलं आणि त्यांचे खरे प्रशिक्षक जे आहेत, जे गुरु आहेत ते आहेत पंकज गुप्ता. यांनी त्यांचं प्रशिक्षण त्यांना दिलं हॉकीचं आणि वयाच्या बरोबर 1922 मध्ये त्यांना या ठिकाणी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत खेळायला त्यांना संधी मिळाली आणि मग राजपुतना असेल, अशा वेगवेगळ्या संघांबरोबर त्यांनी या ठिकाणी उत्कृष्ट कामगिरी केली आणि या कामगिरीचं या ठिकाणी त्यांना बक्षीस म्हणून आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळण्यास त्यांना या ठिकाणी प्रेरणा मिळाली आणि त्यांना या ठिकाणी आंतरराष्ट्रीय खेळ स्पर्धा जी आहेत त्या स्पर्धेमध्ये त्यांना प्रवेश मिळाला आणि मग आंतरराष्ट्रीय सामना जो आहे जो न्यूझीलंडला झाला 1925 मध्ये, त्या 1925च्या न्यूझीलंडच्या सामन्यामध्ये जवळजवळ 192 असे गोल झाले. त्यातले 100 गोल मेजर ध्यानचंद यांनी केले. त्यांची ती कामगिरी पाहून तिथे 21 सामने झाले आणि त्या 21 सामन्यापैकी 18 सामने हे भारतीय संघाने जिंकले. त्यातील 1 सामना विरोधी पक्षाने जिंकला आणि 2 अनिर्णित राहिले. अशा प्रकारे त्यांची जी कामगिरी होती म्हणजे जवळजवळ 192 मधून
तर त्यांनी 100 गोल त्यांनी एकट्या मेजर ध्यानचंद यांनी केले. आणि मग विचार करा, अशा ह्या हॉकीपटूचं ज्या ठिकाणी हॉकी स्टिक जे आहे त्या अनेक वेळा या ठिकाणी हॉकीमध्ये एखादं चुंबकत्व असेल, मॅग्नेट बसवला असेल म्हणून ध्यानचंद या ठिकाणी काहीतरी जादू करतो असं वाटलं आणि बऱ्याच वेळा त्याच्या हॉकी स्टिक या तोडून पाहिल्या पण कुठल्या प्रकारचं मॅग्नेट किंवा चुंबकत्व त्या ठिकाणी मिळालं नाही. यामध्ये त्याच्या खेळाची चिकाटी होती, कौशल्य होतं, हे या ठिकाणी त्यांनी दाखवून दिले. असं खेळ खेळत असताना, वेगवेगळ्या संघांबरोबर खेळत असताना त्यांची निवड 1928 मध्ये ऑलिम्पिक स्पर्धेसाठी झाली आणि 1928 जो ऑलिम्पिक आहे त्या खेळामध्ये प्रथमतःच हॉकी या खेळाला प्राधान्य देण्यात आलेलं आणि पहिला या ठिकाणी हॉकीचा खेळ या ऑलिम्पिक मध्ये घेण्यात आलेला होता. त्यावेळेस भारतीय संघाने ऑस्ट्रिया, डेन्मार्क आणि स्वित्झर्लंड यांचा 0 गोलने पराभव करत अंतिम सामना हा नेदरलँड्स बरोबर होता आणि या अंतिम सामन्यामध्ये या ठिकाणी 3 गोल करून 3-1 ने ही स्पर्धा अंतिम सामना जिंकला आणि भारताला हॉकी मधलं पहिलं ऑलिम्पिक सुवर्ण पदक ध्यानचंदचा वाटा या ठिकाणी सिंहाचा होता आणि तो मिळवून दिला. अशा प्रकारे पहिलं सुवर्ण पदक पहिल्याच खेळाला प्राधान्य या ठिकाणी हॉकीच्या माध्यमातून आणि तो काळ होता स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये. अशी कामगिरी भारतीय संघाने केली आणि लागोपाठ असे 3 सुवर्ण पदक, हॅट्रिक सुवर्ण पदकाची हॅट्रिक या ठिकाणी मेजर ध्यानचंद यांच्या नेतृत्वाखाली केली आणि त्याच्यानंतरचा जो सामना होता तो पुढचा जो ऑलिम्पिक होता 1932चा, या सामन्यामध्ये देखील भारतीय संघाने उत्कृष्ट कामगिरी केली. ध्यानचंद आणि त्यांचे भाऊ रूपसिंग या दोघांनी मिळून या ठिकाणी उत्तुंग अशी कामगिरी करून दुसऱ्या ऑलिम्पिक मध्ये सुद्धा या ठिकाणी अमेरिकेसारख्या बलाढ्य संघाला पराभूत करत भारतीय संघाने या ठिकाणी दुसरं ऑलिम्पिक मधलं या ठिकाणी सुवर्ण पदक लागोपाठ दुसऱ्यांदा मिळवलं. त्याच्यानंतर 1936चा प्रसंग खूप भयानक होता आणि लान्स नायक असल्यामुळे मेजर ध्यानचंद यांची आताच्या खेळाडू सारखी परिस्थिती नव्हती. त्यांना खेळ खेळून झाल्यानंतर पुन्हा त्यांना कामावर रुजू व्हावं लागायचं आणि पुन्हा ते मिलिटरीचे कपडे घालून पुन्हा त्यांच्या ड्युटीवरती 24 तास ऑन ड्युटी या ठिकाणी करावी लागत असत. परंतु आणि तो काळ ब्रिटिश काळ असल्यामुळे ऑलिम्पिक सारख्या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी सुद्धा या ठिकाणी बऱ्याचशा खोटारडोपी कराव्या लागत होत्या आणि ज्यावेळेस 1936चा जो तिसरा ऑलिम्पिक सामना हॉकी संघासाठी जो होता, यामध्ये या ठिकाणी भारताने जपान, अमेरिका आणि ऑस्ट्रिया ह्या संघाला 0 पराभूत करत उपांत्य फेरीत या ठिकाणी फेरी गाठली आणि त्यामध्ये फ्रान्सचा 10 गोलनी पराभव करीत पुढचा जो सामना होता अंतिम सामना हा बलाढ्य संघ जर्मनी आणि जर्मनचा क्रूर कर्मा ॲडॉल्फ हिटलर याच्या काळातला हा सामना हा अविस्मरणीय असा आहे आणि या सामन्यामध्ये 8-1 ने पराभव जर्मनीचा केला आणि तिसरं सुवर्ण पदक मिळवलं. यातील 1-2 प्रसंग असे आहेत की त्यावरून आपल्याला मेजर ध्यानचंदची राष्ट्रीय भक्ती, देशभक्ती दिसून येते. ज्यावेळेस हा सामना 1936चा बर्लिनच्या ठिकाणी झाला, त्या अगोदर एक 13 जुलैला प्रदर्शनीय सामना, ज्याला शो सामना असं म्हणतात, म्हणजे प्रदर्शनीय सामना जर्मनी बरोबर होता आणि तो सामना 4-1 ने जर्मनीने जिंकला होता. त्यामुळे भारतीय संघाचं खच्चीकरण झालं होतं. त्या संघाला म्हणजे भारतीय हॉकी खेळाडू या ठिकाणी मोठ्या संकटात आले. आता काय करावं, आपण तर 4-1 ने तर हरलो, पण आता फायनल सामना यांच्याशी आहे. मग तो सामना जिंकण्यासाठी त्यांचे जे प्रशिक्षक होते पंकज गुप्ता, त्यांनी चोरून या ठिकाणी आपला देशाचा जो ध्वज होता ब्रिटिशकालीन
चरखा तिरंगा ध्वज होता, त्याच्यावरती चरखा होता. त्याचं या ठिकाणी प्रदर्शन करून त्याला मानवंदना त्यांनी दिली. त्या मानवंदना दिल्यानंतर एखाद्या ब्रिटिश अधिकाऱ्याने जर ते पाहिलं असतं तर कदाचित त्या संघावरती या ठिकाणी अ, तो संघ बाहेर पडला असता. पण नशीब चांगलं की त्यावेळेस कुठल्याही या ब्रिटिश अधिकाऱ्यांना तो ध्वज दिसला नाही. पण त्या ध्वजाचं या ठिकाणी मानवंदन आणि प्रणाम करून त्याने त्यातून प्रेरणा घेतली आणि प्रेरणा घेऊन 17 जुलै 1936 रोजी ज्यावेळेस तो अंतिम सामना जर्मनी बरोबर झाला आणि या सामन्यामध्ये स्वतः ॲडॉल्फ हिटलर हा जातीने उपस्थित होता आणि त्या त्या मैदानावरून या ठिकाणी जात असताना परेड ज्याप्रमाणे करतात शिस्तीनं जसे खेळाडू त्याला मानवंदना देत होते. पण भारतीय संघ जो होता त्यांनी फेटे घातलेले होते. पण भारतीय सैन्याने त्या ॲडॉल्फ हिटलरला कुठल्या प्रकारची मानवंदना केली नाही किंवा हात उंच करून त्याला अभिवादन केलं नाही. मात्र ज्यावेळेस प्रत्यक्ष सामना सुरू झाला आणि सामना सुरू झाल्याबरोबर मध्यंतरपर्यंत एक गोल भारतीय संघाच्या नावावर होता आणि बाकी जर्मनचा 0 गोल होते. त्यानंतर मध्यंतरीच्या काळामध्ये स्वतः मेजर ध्यानचंद यांनी आपल्या स्वतःची पायातील जी बुटं होती ती काढली आणि अनवाणी पायाने त्यांनी हॉकी स्टिक घेऊन जवळ लागोपाठ त्याच्यानंतर 7 गोल करून या ठिकाणी त्या जर्मन संघावरती विजय मिळवला आणि ॲडॉल्फ हिटलर तर या ठिकाणी निराशा झाली. त्याला त्या ठिकाणी असं वाटलं का या हॉकी स्टिक मध्ये काहीतरी चुंबकत्व असलं पाहिजे. त्यांनी ती हॉकी स्टिक तोडायला लावली पण त्या हॉकी स्टिक मध्ये काही सापडलं नाही. तर अशा प्रकारे त्या खेळाला या ठिकाणी प्रभावित झाला. मेजर ध्यानचंदला या ठिकाणी संध्याकाळी ॲडॉल्फ हिटलरने आमंत्रण दिले त्या खेळाडूच्या मान सन्मानासाठी आणि त्याला काही प्रश्न विचारले आणि या प्रश्नाच्या उत्तरातून तुम्हाला जर ऐकायचं असेल तर नीट ऐका. देशभक्ती काय असते, देशप्रेम काय असतं. ॲडॉल्फ हिटलरने मेजर ध्यानचंदला प्रश्न विचारला की तुझ्या देशाने तुला काय दिलं, तुझ्या देशाने तुझ्यासाठी काय केलं किंवा काय दिलं तुला आणि तू काय करतो. तर त्याने आपलं साध्या पद्धतीने प्रश्नांची उत्तर दिले. माझं नाव मेजर ध्यानचंद आहे. मी आर्मी मध्ये एक साधा शिपाई लान्स नाईक या पदावर आहे आणि मग तुम्ही देशासाठी तुला काय केलं, देशाला पुढं तुला पुढं करण्यासाठी देशाने तुझ्यासाठी काय केलं. फक्त लान्स म्हणजे एक साधा शिपाई. तू तो देश सोडून जर्मनीमध्ये ये. तुझं जर्मनीमध्ये आला तर तुला एअरफील्ड मार्शल या पदावर तुझी नियुक्ती करतो. परंतु या ॲडॉल्फ हिटलरला मेजर ध्यानचंदने बाणेदारपणे उत्तर दिले, माझ्या देशाचं जबाबदारी मला पुढे नेण्याची नाही. नीट ऐका वाक्य. माझ्या देशाची जबाबदारी मला पुढे नेण्याची नाही तर माझ्या देशाला पुढे नेण्याची तयारी किंवा जबाबदारी ही प्रत्येक भारतीय नागरिकाची आहे आणि मी भारतीय नागरिक आहे आणि देशाचा मला अभिमान आहे. मी देशाला पुढे नेण्यासाठी माझा देश सोडणार नाही. मी भारत देशासाठी खेळेन, भारत देशासाठी खेळेन आणि भारत देशासाठी खेळेन. मी जर्मनीला येणार नाही. ॲडॉल्फ हिटलरला अशा प्रकारचं बाणेदारपणे उत्तर मेजर ध्यानचंद यांनी त्या काळामध्ये दिलेलं होतं. तर अशा प्रकारे 1936 नंतर महायुद्ध सुरू झालं आणि त्या महायुद्धाचे दोन्ही ऑलिम्पिक या ठिकाणी रद्द करण्यात आले. पण पुढील काळामध्ये 1960 रौप्य पदक, सुवर्ण पदक या ठिकाणी तो अपवाद जर वगळला तर 1964 मध्ये पुन्हा भारताने चौथं ऑलिम्पिक सुवर्ण पदक मिळवलं. अशा प्रकारे या ऑलिम्पिक खेळामध्ये जगामध्ये हॉकी संघाने 50 वर्ष दबदबा ठेवला. जरी मेजर ध्यानचंद या ठिकाणी सेवानिवृत्त झाले किंवा खेळातून हे केले तरी त्यांनी अनेक खेळाडूंना त्यांचं प्रेरणा स्त्रोत या दृष्टीने पाहिलं जातं. आणि मेजर ध्यानचंद हे जे होते त्यांना एक प्रसंग, अविस्मरणीय प्रसंग विचारायला सांगितला. एका पत्रकाराने प्रश्न केला की तुमच्या आयुष्यात अविस्मरणीय प्रसंग सांगा. तर त्यांनी
कोणत्याही ऑलिम्पिक सुवर्ण पदक मिळवल्याचा कुठलाही प्रसंग सांगितला नाही. पण त्यांनी एक जो प्रसंग सांगितला तो एक शांतपणे तुम्ही ऐकाल अशी मी आशा धरतो की झाशी विरुद्ध कलकत्ता ह्या 2 विक्टन कप साठी लढत होते हॉकी संघ. तर जो झाशी हा जो संघ होता, झाशीचा संघ, तो नवशिका म्हणजे नवीन संघ तो निर्माण झाला होता आणि नवीन शिकाऊ त्यामध्ये सगळे खेळाडू होते. आणि झाशी हे ध्यानचंद यांचं मूळ गाव होतं आणि कलकत्ता यांचं या दोघांच्या स्पर्धेमध्ये ध्यानचंद स्वतः या ठिकाणी कलकत्त्याच्या या संघातून म्हणजे चांगले खेळाडू कलकत्तामध्ये होते आणि नवीन शिकाऊ ते होते. पण त्या संघाने, त्या नवशिक्या संघाने, झाशीच्या संघाने एकही गोल म्हणजे असं कडक करून उभे राहिले की कोणत्याही प्रकारे चाल करण्यासाठी मेजर ध्यानचंदला संधी द्यायची नाही. म्हणून त्या नवशिक्या संघाने, झाशीच्या संघाने या ठिकाणी त्यांच्या भोवती कडक करून उभे राहिले आणि शेवटपर्यंत मेजर ध्यानचंदला गोल करून दिला नाही. आणि तो खरा त्यांचा आयुष्यातला कोणत्याही म्हणजे कुठल्या खेळात असा गोल केला ना असा कुठलाच नव्हता खेळ. पण या संघामध्ये मग त्या संघातील नवीन खेळाडूंनी त्यांना एकही गोल करून दिला नाही. हा अविस्मरणीय प्रसंग ते आवर्जून त्यांच्या माहितीतून सांगत असतात, बायोग्राफी मध्ये सांगतात. आणि त्याने हजारो गोल केले. त्या हजारो गोल मध्ये अनेक प्रसंग त्या ठिकाणी निगडीत आहेत. 400हून अधिक गोल त्यांनी आंतरराष्ट्रीय खेळात केलेत. त्या जवळजवळ 42व्या वर्षी त्यांनी सेवानिवृत्ती घेतली. त्याने 1956 पर्यंत त्यांनी हॉकी स्टिक घेतली आणि भारत सरकारने अपवादात्मक सेवेबद्दल त्यांना या ठिकाणी त्यांचा वाढदिवस, राष्ट्रीय क्रीडा दिन, पद्मभूषण हा सन्मान त्यांना दिला. टपाल खात्याने त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ एक तिकीट काढलं. त्याच्यानंतर नवी दिल्लीतील जे स्टेडियम आहे ते मेजर ध्यानचंदच्या नावाने आणि काल परवा नुकताच या ठिकाणी आजचे आपले सन्माननीय पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी सुद्धा मेजर ध्यानचंदच्या यांच्या नावाची जे काही खेळ पुरस्कार जे आपण म्हणत होतो की पूर्वी राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार दिले जात होते, त्याचं नाव बदलून मेजर ध्यानचंद ज्यांनी अपार कष्ट करून या देशाला आपल्याला सुवर्ण काळ मिळवून दिला अशा मेजर ध्यानचंदला या ठिकाणी मानाचा सन्मान या सुवर्ण पुरस्काराच्या निमित्ताने त्यांचा वाढदिवस हा त्या ठिकाणी साजरा करावा असं या ठिकाणी घोषित करण्यात आलेलं आहे. त्यांचा शेवटचा काल जो आहे किंवा त्यांचं शेवटचा कालावधी जो आहे खूप अत्यंत कष्टमय आणि दुःखमय गेलेला आहे. त्यांना यकृत कर्करोगाची व्याधी दुर्धर रोगाने पछाडल्यानंतर त्यांच्याकडे पैशाची कमतरता भासली आणि त्यांना एम्सच्या हॉस्पिटलमध्ये एखाद्या जनरल वॉर्ड म्हणजे सामान्य व्यक्तीसारखं त्यांना या ठिकाणी ऍडमिट करावं लागलं आणि शेवटी 3 डिसेंबर 1979 रोजी मेजर ध्यानचंद यांनी शेवटचा श्वास घेतला. अशा प्रकारे देशासाठी ज्यांनी 3 ऑलिम्पिक स्पर्धेत हॅट्रिक मिळवली अशा मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त मला बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचे धन्यवाद आणि विद्यार्थ्यांनी माझी माहिती शांततेने ऐकले त्यांचं कौतुक. एवढे बोलून मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय भारत. मेजर ध्यानचंद, हॉकी का जादूगर कहे जाने वाले मेजर ध्यानचंद का जन्म 29 अगस्त 1905 को इलाहाबाद में हुआ था। वह अकेले ऐसे खिलाड़ी हैं जिन्होंने ओलंपिक के हॉकी खेल में 3 स्वर्ण पदक भारत के नाम किए और आज भारत देश इनकी उपलब्धि के तौर पर मेजर ध्यानचंद की जन्म तिथि पर राष्ट्रीय खेल दिवस के रूप में मनाया जाता है। हॉकी के जादूगर मेजर ध्यानचंद ने अपने खेल करियर में 1000 से भी ज्यादा गोल दागे थे। जब वो मैदान में खेलने के लिए उतरते थे तो गेंद मानो उनकी हॉकी स्टिक से चिपक सी जाती थी। सामने वाली टीम को समझ ही नहीं पड़ता था कि एक ही आदमी इतने गोल आखिर कैसे मार सकता है। लेकिन एक बात तो माननी पड़ेगी दोस्तों, मेजर ध्यानचंद ने अपने 22 साल के हॉकी करियर में अपने खेल से पूरी दुनिया को हैरान कर दिया था। मेजर ध्यानचंद ने 1928 एम्स्टर्डम ओलंपिक,
1932 लॉस एंजलिस ओलंपिक और 1936 बर्लिन ओलंपिक्स में भारत का प्रतिनिधित्व किया और तीनों ही बार भारत ने ओलंपिक में गोल्ड मेडल जीता था। 1928 में एम्स्टर्डम ओलंपिक खेलों में पहली बार भारतीय टीम ने भाग लिया। एम्स्टर्डम में भारतीय टीम पहले सभी मुकाबले जीत गई। 17 मई सन 1928 को ऑस्ट्रिया को 6-0 से हराया, जिसके बाद 18 मई को बेल्जियम को 9-0 से हराया। 20 मई को डेनमार्क को 5-0, 22 मई को स्विट्जरलैंड को 6-0 और 26 मई को फाइनल मैच में हॉलैंड को 3-0 से हराकर विश्व भर में हॉकी के चैंपियन घोषित कर दिए गए, जिसमें फाइनल मैच में 2 गोल ध्यानचंद ने किए थे, जिसके बाद 29 मई को उन्हें पदक प्रदान किया गया। एम्स्टर्डम मैच के दौरान एक वाकया ऐसा भी हुआ जब मेजर ध्यानचंद की हॉकी स्टिक को ही तोड़कर जांचा गया। नीदरलैंड्स में ध्यानचंद की हॉकी स्टिक तोड़कर ये चेक किया गया कि कहीं इसमें चुंबक तो नहीं लगी, क्योंकि जब वो खेल के मैदान में उतरते थे तब बॉल उनकी हॉकी स्टिक से चिपकी हुई रहती थी। जिसके बाद जापान मैचों के दौरान जिस तरह से ध्यानचंद की हॉकी स्टिक से गेंद चिपकी रहती थी, उसे देखकर उनकी हॉकी स्टिक में गोंद लगे होने की बात कही गई थी। इस बात पर मेजर ध्यानचंद का कहना था, मैंने अपने खेल जीवन में कभी धोखा नहीं किया, ये मेरी मेहनत और सालों की प्रैक्टिस का नतीजा है। साल 1936 में बर्लिन ओलंपिक्स हॉकी वर्ल्ड कप फाइनल में उस समय जर्मनी वर्सेस इंडिया के मैच को स्टेडियम में लगभग 25,000 लोग देख रहे थे। उस मैच में भारत ने 16-1 से जर्मनी को रौंद डाला और जिसमें से 15 गोल अकेले मेजर ध्यानचंद ने दागे थे। दुनिया का सबसे बड़ा तानाशाह हिटलर उस दिन स्टेडियम में था। बर्लिन ओलंपिक में ध्यानचंद के शानदार प्रदर्शन से प्रभावित होकर हिटलर ने उन्हें डिनर के लिए आमंत्रित किया था। तब हिटलर ने जर्मनी की फौज में बड़े पद का लालच देकर मेजर ध्यानचंद को जर्मनी की ओर से हॉकी खेलने का प्रस्ताव रखा, लेकिन ध्यानचंद ने उसे ठुकराते हुए हिटलर को अपने अंदाज में जवाब दिया, साहब मिस्टर हिटलर, मुझे आगे बढ़ाने की जिम्मेदारी मेरे देश की नहीं है, ये मेरी जिम्मेदारी है कि मैं अपने देश को आगे बढ़ाऊं और मैं अपने देश से ही खेलूंगा और एक दिन विश्व का सर्वश्रेष्ठ खिलाड़ी बनूंगा। मेजर ध्यानचंद की उपलब्धियां। सन 1927 में ध्यानचंद लांस नायक बना दिए गए। सन 1932 में लॉस एंजलिस जाने पर नायक नियुक्त हुए। सन 1937 में जब भारतीय हॉकी दल के कप्तान थे तो उन्हें सूबेदार बना दिया गया और जब द्वितीय विश्व युद्ध प्रारंभ हुआ तो सन 1943 में लेफ्टिनेंट नियुक्त किए गए और भारत के स्वतंत्र होने पर 1948 में कप्तान बना दिए गए। केवल हॉकी के खेल के कारण ही सेना में उनकी पदोन्नति होती गई। वर्ष 1938 में उन्हें वायसराय का कमीशन मिला और वे सूबेदार बन गए। उसके बाद एक दूसरे सूबेदार, फिर लेफ्टिनेंट और कैप्टन बनते चले गए और आखिर में उन्हें मेजर बना दिया गया। वर्ष 1958 में ध्यानचंद को खेल के क्षेत्र में पद्म भूषण से सम्मानित किया गया। उनका जन्म 29 अगस्त 1905 को इलाहाबाद के ब्रिटिश काल में हुआ था। आज उनके जन्मदिन को भारत का राष्ट्रीय खेल दिवस घोषित किया गया है। इसी दिन खेल में उत्कृष्ट प्रदर्शन के लिए उनको राष्ट्रीय पुरस्कार अर्जुन और द्रोणाचार्य प्रदान किए जाते हैं। भारतीय ओलंपिक संघ ने ध्यानचंद को शताब्दी का खिलाड़ी घोषित किया था और वर्तमान में ध्यानचंद को भारत रत्न देने की मांग की जा रही है। धन्यवाद पवार सर। नक्कीच आपण जी माहिती दिली, खेलरत्न मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त जे त्यांच्या उत्तुंग कर्तृत्वाची जी महती आहे ही आपण आपल्या व्याख्यानातून प्रस्तुत केली। नक्कीच या महतीचा फायदा आणि खेलरत्न मेजर ध्यानचंद सिंग यांची प्रेरणा नक्कीच आपल्या विद्यार्थ्यांना व आम्हाला नक्कीच होणार आहे। धन्यवाद सर। त्याच्यानंतर मी आपल्या शाळेच्या सहाय्यक शिक्षिका सौ कोळी मॅडम यांना मी विनंती करतोय की आजच्या कार्यक्रम प्रसंगी आपण आभार व्यक्त करावे। माननीय सौ कोळी मॅडम। नमस्कार, मी आपल्या शाळेची शिक्षिका सौ कोळी मॅडम आज तुमच्या समोर आभारासाठी मी उपस्थित आहे। आपल्या आजच्या कार्यक्रमात नेहमीच वेगवेगळ्या कार्यक्रमात असे होतात, तसं आजच्या कार्यक्रमात मार्गदर्शन करणारे आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय तळेले सर यांचे मी आभार मानते।
त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय आपला कुठलाच कार्यक्रम खरं तर पूर्ण होत नाही. तसंच शाळेचे पर्यवेक्षक आपले श्री माननीय भालेराव सर यांनी मेजर ध्यानचंद यांच्याबद्दल आपल्या प्रास्ताविकेतून आपल्याला त्यांचा परिचय करून दिला, त्याबद्दल त्यांचेही धन्यवाद. तसंच आपल्या शाळेचे सहकारी श्री M पवार यांनी खेलरत्न ध्यानचंद यांचे आत्मचरित्र थोडक्यात आपल्या ओघवत्या शैलीतून आपल्या समोर मांडले, त्याबद्दल त्यांचेही आभार. सूत्रसंचालन करणारे आपल्या शाळेचे सांस्कृतिक प्रमुख श्री खडके सर यांचे देखील मी आभार मानते. तसंच आपल्या आजच्या या कार्यक्रमात उपस्थित असलेले सर्व सहकारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे देखील मी आभार मानते. आणि पुढील सूत्र श्री खडके सर यांच्याकडे सोपवते. धन्यवाद. धन्यवाद कोळी मॅडम. नक्कीच आजचा कार्यक्रम हा खूप सुंदर झाला. शेवटी जाता जाता माझी कविताही मी पूर्ण करतो. मेजर खेलरत्न मेजर ध्यानचंद जयंतीच्या कार्यक्रमानिमित्त निवडलेली ही कविता त्याचे शेवट करतोय मी. हार जीतचा फैसला असतो तुमच्या खेळावर, तुमच्या गुणांच्या कर्तृत्वाचा ठसा उमटतो खेळावर. कितीतरी डॉक्टर इंजिनियर बेकार हिंडती हाती पदव्यांची भेंडोळी, कितीतरी डॉक्टर इंजिनियर बेकार हिंडती हाती पदव्यांची भेंडोळी. पोट भरण्यापुरता रोजगार नाही, खायचे वांदे होता फिरती रानमाळी. नेत्याच्या पायाची नोकरी छोकरी, वैभव लक्ष्मी समृद्धी घेते. नेत्याच्या पायाची नोकरी छोकरी, वैभव लक्ष्मी सुख समृद्धी लोळण घेती. उत्पन्न धैर्य सुरक्षिततेची हमी तयाला, खेळच आहे खेळच आहे गुंतवणूक, खेळच आहे गुंतवणूक ठेवीची पावती. ठसा उमटतो खेळावर, गुणाच्या कर्तृत्वाचा तुमच्या गुणांच्या कर्तृत्वाचा ठसा उमटतो खेळावर. नक्कीच आजचा हा कार्यक्रम हा मान्यवरांच्या आज्ञेनुसार आज संपन्न झाला असं मी जाहीर करतो. धन्यवाद.